नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, जो की फर्स्ट इयरपासून ते लास्ट इयर सर्वांसाठी उपयोगी असा टॉपिक आहे की जो प्रत्येक विषयामध्ये असतोच. मग तो स्वस्थवृत्त असू दे, संहिता असू दे किंवा कोणताही विषय असू दे, तर त्या सर्वांमध्ये उपयोगी पडणारा असा विरुद्ध आहार नावाचा जो टॉपिक आहे तर तो आज आपण बघणार आहोत. तर विरुद्ध आहार या टॉपिकचं जो वर्णन आहे त्या चरक आचार्यांनी चरक सूत्रस्थान 26 यामध्ये केलेलं आहे. अष्टांग हृदयमध्ये सुद्धा याचं वर्णन आपल्याला मिळते. तर सर्वात प्रथम आपण विरुद्ध आहार लक्षण याची लक्षणे बघूया. तर काय म्हणता येते, यत किंचित दोषम उत्क्लेश न निरहरति कायतः. कायतः याचा अर्थ काय, शरीर. आहार जातम तत सर्वम अहित प्रपद्यते. म्हणजेच काय की ज्या आहारामुळे शरीरातील दोष जे आहे ते काय होतं, आपल्या स्वस्थानातून विचलित होत आहे, म्हणजेच काय प्रकुपित होत आहे, परंतु ते शरीराबाहेर काढले जात आहेत की नाहीत. ठीक आहे. तर अशी जी सर्व द्रव्य आहेत त्याला आपण काय म्हणतो, विरोधी द्रव्य असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे ते काय असतं, आपल्या शरीरासाठी अहितकर असतात. तर आता किती प्रकारचे, तर चरक आचार्यांनी 18 प्रकारचे विरुद्ध असे सांगितले आहे विरुद्ध आहार. ठीक आहे. तर सर्वात प्रथम देश, काल, जाठराग्नी, मात्रा, सात्म्य, वायू, संस्कार, वीर्य, कोष्ठ, अवस्था, क्रम, परिहार, उपचार, पाक, संयोग विरुद्ध, हृदय विरुद्ध, संपत विरुद्ध आणि विधी विरुद्ध असे एकूण 18 प्रकारचे विरुद्ध आहाराचे वर्णन चरक आचार्यांनी केलेले. तर सर्वात प्रथम आपण काय बघणार आहोत, विरुद्ध देश विरुद्ध. ठीक आहे. म्हणजेच काय, जांगल देश मध्ये जो व्यक्ती राहतो, तर जांगल देश म्हणजे काय की जिथे कफाधिक्य आहे, बरोबर. तर त्या व्यक्तीने जर जांगल म्हणजे काय, तर वृक्ष. ठीक आहे. म्हणजे जिथे वातवर्धक असतं. ठीक आहे. म्हणजे वाताचे अधिक्य जास्त असतात तर त्याला आपण जांगल देश असं म्हणतो. तर तिथे वृक्ष व तीक्ष्ण द्रव्याचे जर आपण सेवन केलं तर वृक्ष तीक्ष्ण गुणामुळे काय होतं, वाताचं परत काय होईल, आपलं प्रकोप होईल. म्हणजे जांगल देशामध्ये जर आपण वृक्ष व तीक्ष्ण द्रव्याचं सेवन केलं तर ते देशविरुद्ध होईल. या उलट जर आपण अनुपदेश म्हणजे काय की जिथं कफाधिक्य असतं तर तिथं जर आपण स्निग्ध व शीतल द्रव्याचं सेवन केलं तर ते देशविरुद्ध होईल. आता त्यानंतर काय आहे, कालविरुद्ध. म्हणजेच काय, शीतकालामध्ये शीत व वृक्षद्रव्याचं सेवन करणं आणि उष्ण काळात कटुरसात्मक द्रव्य सेवन करणं. म्हणजेच काय, तर की ग्रीष्म म्हणजेच काय, उष्णता म्हणजेच काय की जिथं पित्त असणार आहे, बरोबर. मग तुम्ही कटू रसात्मक आहार खाऊन काय करताय, तुमच्या पित्ताचं वर्धन करताय. ठीक आहे. म्हणून कालविरुद्ध. आता काय, अग्निविरुद्ध. म्हणजे काय की 4 प्रकारचे अग्नी असतात, बरोबर. म्हणजे मंदाग्नीमध्ये जर तुम्ही शीतल आहार घेतला तर त्याने काय होईल, परत मंदाग्नी होईल. ठीक आहे. म्हणजे तुमचं अन्नपचन जे आहे ते व्यवस्थित होणार नाही. म्हणूनच हे काय झालं, अग्निविरुद्ध. आणि ते जर तीक्ष्ण अग्नी वाल्या व्यक्तीने पित्तल आहार घेतला तर त्याचं पण काय विरुद्ध असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, मात्रा विरुद्ध. म्हणजे तूप आणि म्हणजे जे वेगवेगळे द्रव्य त्यांचे जे प्रमाण आहे ते जसं आचार्यांनी सांगितले की मध आणि तूप सम प्रमाणात मिसळून खाऊ नये. का, कारण ते काय, तर मात्रा विरुद्ध आहे. त्याच्यानंतर काय, सात्म्य विरुद्ध. आता हे जे श्लोक दिलेले आहेत देश विरुद्ध, काल विरुद्ध, तर याचे हे पाठांतर करण्याची म्हणजे केले तर चांगलेच आहे, पण नाही केले तरी चालतंय, पण याचे ॲटलिस्ट तुम्ही उदाहरणं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, सात्म्य विरुद्ध. तर सात्म्य विरुद्ध म्हणजे काय की ज्या व्यक्तीला कटुरस आणि उष्णवीर्यात्मक आहार काय त्याच्या प्रकृतीच्या अनुकूल आहे. ठीक आहे. परंतु त्याने काय केलं, मग मधुर आणि शीतवीर्यात्मक आहार सात्म्य विरुद्ध होय. ठीक आहे. म्हणजे काय की ज्याला उष्णवीर्यात्मक आहार सात्म्य आहे त्याच्यासाठी जो शीतवीर्यात्मक आहार आहे हा काय असणार आहे, विरुद्ध असणार आहे. त्याच्यानंतर काय, दोष विरुद्ध. आता दोष विरुद्ध म्हणजे काय की आता समजा की वातज प्रकृतीचा एखादा व्यक्ती, तर वातज प्रकृतीच्या व्यक्तीने जर वातवर्धक आहार केला तर काय होईल, तर वाताचा प्रकोप होईल, बरोबर. मग तो काय झाला, त्याच्यासाठी दोष विरुद्ध असा आहार झाला. आता यानंतर काय आहे, तर संस्कार विरुद्ध. तर संस्कार विरुद्ध मध्ये काय आहे की जसं एरंडाच्या लाकडावर भाजलेले मोराचे पीस, ठीक आहे, हे काय विषाप्रमाणे होते, त्याला काय म्हणतो आपण, संस्कार विरुद्ध म्हणतो. आता हे खूप आउटडेटेड एक्झाम्पल आहे, बरोबर. तर आपण संस्कार विरुद्ध मध्ये काय सांगू शकतो की जे मध आहे, ठीक आहे, तर मधाला गरम करून खाणं हे सुद्धा काय संस्कार विरुद्ध आहे. दही गरम करून खाणं हे सुद्धा काय तर संस्कार विरुद्ध आहे. ठीक आहे. तर तुम्ही हे दोन
जे एक्झाम्पल हे लर्न करू शकता आणि हे लिहिलं तर बेस्टच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय वीर्यविरुद्ध. तर वीर्यविरुद्धमध्ये काय शीतल वीर्याच्या द्रव्यामध्ये उष्ण वीर्याची द्रव्ये मिसळून सेवन करणे म्हणजेच काय वीर्यविरोधी होय. जसं काय चिलचिम. आता चिलचिम मासा जो आहे तो काय उष्णवीर्यात्मक आहे आणि दूध कसं आहे शीतल आहे. म्हणजे काय की त्याचं दोन्ही विरुद्ध वीर्य काय झाले विरुद्ध झाले. ठीक आहे. त्याच्यामुळे ते वीर्यविरुद्ध. त्याच्यानंतर काय कोष्ठविरुद्ध. कोष्ठविरुद्ध म्हणजे काय जो क्रोरकुष्ठाचा व्यक्ती आहे. ठीक आहे. तर त्या जो अधिक मात्रेत आहार पचवू शकतो त्याला काय करतो आपण कमी प्रमाणात देतो. ठीक आहे. आणि मंद गुणाचा आहार देतो. तेच मृदू कोष्ठ जो आहे त्याला अधिक प्रमाणात आहार द्यायचा. ठीक आहे. आणि पचवू न शकणाऱ्या गोष्टी देणारा आहार जर आपण त्याला दिला तर ते काय असणार कोष्ठविरुद्ध असणार. त्याच्यानंतर काय अवस्थाविरुद्ध म्हणजे काय की जर परिश्रम व्यायाम म्हणजे असं काय व्यायाम आणि परिश्रम करून थकलेला जो व्यक्ती आणि त्याला जर आपण वातप्रकोपक आहार दिला तर काय होईल बरं की त्याचं वातवर्धन होणार आहे. बरोबर. आणि एखादा व्यक्ती खूप आळशी आणि त्याला कफप्रकोपक आहार देणे हे काय झालं त्याच्या अवस्थेच्या विरुद्ध झाले. त्याच्यानंतर काय क्रमविरुद्ध म्हणजे मलमूत्राचा त्याग न करता किंवा भूक नसताना सुद्धा. ठीक आहे. किंवा अतिशय भूक लागल्यावरच भोजन करणे हे काय क्रमविरुद्ध आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय परिहार विरुद्ध म्हणजे काय वराहादी उष्णवीर्याचे मासे खाऊन ठीक आहे त्यावर उष्ण पदार्थ सेवन हे परिहार विरुद्ध आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय उपचार विरुद्ध. आता उपचार विरुद्धाचं एक्झाम्पल काय बरं घृतादी स्नेहन सेवनानंतर ठीक आहे शीत आहार औषध असावा. शीत जल सेवन करणे हे काय तर त्याच्या उपचार विरुद्ध आहे. हे एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला लर्नच करणे आहे. ठीक आहे. त्यानंतर काय पाकविरुद्ध. आता पाकविरुद्धचा अर्थ काय बरं तर म्हणजे दूषित म्हणजे एखादा समजा भात आहे तो थोडा कच्चा राहिला आहे किंवा खूपच शिजलेला आहे. ठीक आहे. तर हा काय झाला पाकविरुद्ध म्हणजे जी समस्थिती पाहिजे होती जितका शिजला पाहिजे होता तितका न शिजता तो काय झाला थोडा कमी शिजलाय किंवा जास्त शिजलाय म्हणजे काय झालं त्याचा पाक जो आहे तो व्यवस्थित नाही झालेला आहे. तर त्याला आपण काय म्हणतो पाकविरुद्ध असा आहार म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय संयोग विरुद्ध म्हणजेच काय आम्लरसयुक्त पदार्थ दुधाबरोबर सेवन करणे हे काय झालं संयोग विरुद्ध. त्याच्यानंतर हृदय विरुद्ध म्हणजे काय की मनाला न आवडणारा आहार हा काय झाला हृदय विरुद्ध. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलं त्यांनी संपत विरुद्ध म्हणजेच काय की ज्याची रसपूर्णता आली नाही. ठीक आहे. किंवा रस निर्माण होऊन अधिक काळ झालेला आहे किंवा त्याच्या रसात काय झाली विकृती झाली आहे तर असे द्रव्य सेवन म्हणजे संपत विरुद्ध होय. ठीक आहे. म्हणजे त्याचं जे रस वीर्य विपाक आहे तो परिपूर्ण नसणं. त्याच्यानंतर काय विधी विरुद्ध. ठीक आहे. तर विधी विरुद्ध मध्ये काय सांगितले त्यांनी शास्त्रात जे आहार विधी नियमन सांगितले काय की जेवण करताना बोलू नये. ठीक आहे. असे खूप जे नियम आपल्याला सांगितलेले तर तेच पालन न करणं म्हणजेच काय तर विधी विरुद्ध. ठीक आहे. म्हणजे काय भलत्या ठिकाणी जेवण करणं आहार सेवन हे विधी विरुद्ध आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर आता जर म्हणजे आचार्यांनी सांगितलं की विरुद्ध आहाराचं सेवन करायचं नाही परंतु जर तुम्ही त्या आहारांचं सेवन केलं तर तुम्हाला कोणते कोणते आजार होऊ शकता तर नपुंसकता त्याच्यानंतर अंधत्व विसर्प जलोदर विस्फोट उन्माद भगंदर मूर्छा मद आदमान गलग्रह पांडू आमविष. ठीक आहे. म्हणजेच काय की अलसक विसूचिका विलंबिका किलास कुष्ठ ग्रहनिरोग शोथ अम्लपित्त ज्वर पिनस त्याच्यानंतर विकृत संतती मृत्यू म्हणजे मृत्यूसुद्धा होऊ शकतो. ठीक आहे. याचे कारण विरुद्ध आहार आहे असे म्हटले जाते. ठीक आहे. आता ठीक आहे आपण सेवन केले आपल्याला म्हणजे माहीत नव्हतं. ठीक आहे. तर आपण आहार सेवन केला आपल्याला आजार सुद्धा झालेला आहे. मग आता याच्यावरची चिकित्सा काय बरं तर ते त्यांनी सांगितलंय विरुद्ध आहाराने होणारे वर सांगितलेले इतर विरुद्ध आहारजन्य रोगांचा प्रतिकार करण्यासाठी काय करायचं आपल्याला आमाशयातील हे विरुद्ध अन्न पूर्णपणे बाहेर पडेपर्यंत वमन करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय जर विरुद्ध आहार आमाशयातून खाली गेला ठीक आहे पक्वाशयात असेल तर त्याला विरेचन द्यायचं आहे. त्याच्यानंतर विरुद्ध आहाराचा प्रभाव ज्यामुळे आहारजन्य उपद्रव शांत होतील. ठीक आहे. काय तसेच विरुद्ध आहाराचा प्रभाव ज्यामुळे आहारजन्य उपद्रव शांत होतील अशी नाहीशी करणारी द्रव्ये ठीक आहे वापरायची आणि विरुद्ध आहार विरोधी आहार सुरुवातीपासून घेणे हितावह ठरते. ठीक आहे. म्हणजे काय की आपण जो विरुद्ध आहार त्याचा आपल्याला त्याग करायचा आहे.
ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.